नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इथे एक फॅब्रिक घेतलेला आहे. तर याची उंची आहे 21 इंच आणि रुंदी आहे 14 इंच. तर 14 बाय 21चा हा पीस घेतलेला आहे, हा ब्रोकेडचा. तर आतून मी पेस्टिंग पेपर यूज केलेला आहे. इथे फोल्ड करून वरच्या साईडनं मी 1 इंचवर मार्किंग केलेलं आहे. दोन्ही साईडला 1 इंचवर मार्किंग करून साईडनं आपण असं क्रॉसमध्ये अशी रेषा घेऊन कट करणार आहोत हा कपडा. त्यानंतर बेल्ट जोडून घ्यायचे आहेत. तिथे कपड्याचं मध्य काढून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे आपण 2 इंचावर मार्किंग केलेलं आहे सेंटर पॉईंटपासून, आणि ते आपण असे बेल्ट लावून घेतलेले आहेत. त्यानंतर एक झिप घेतलेली आहे, ती झिप जोडून घ्यायची आहे. त्यानंतर दाबटीप घ्यायची आहे. दुसऱ्या साईडला बेल्ट लावून घ्यायचा आहे. इकडे आपण बेल्ट लावून घेतलाय साईडला. झिपची दुसरी बाजू आपण या साईडला जोडून घेणार आहोत. यानंतर दाबटीप घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक पायपिंग करून घ्यायची आहे. त्यासाठी मी ते कपडा असा फोल्ड करून घेतलेला आहे वरचा, आणि ती स्ट्रीप आपण इथे फोल्ड करून घेतलेली होती, ती परत या साईडनं आपल्याला शिलाई करायची आहे. त्यामुळे हे पायपिंगमुळं फिनिशिंग छान येतं. वरती धागे किंवा शिलाई दिसत नाही आहे. तर दोन्ही साईडला आपण इथे पायपिंग करून घेत आहोत. तुम्ही बघू शकता याची फिनिशिंग खूप सुंदर दिसते. यानंतर एक रनर टाकून घ्यायचा आहे. हा रनर बाहेरच्या साईडनं पूर्ण काढून घ्यायचा आहे, जेणेकरून दुसऱ्या साईडलाही झिप लॉक होते. आणि ते रनर परत एकदा यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅग उलटवून घ्यायची आहे. इथे मी 2 बाय 2चे असे बॉक्स आखून घेतलेले आहेत. आता आपल्याला दोन्ही साईड शिवून घ्यायच्या आहेत बॅगच्या. तर दोन्ही साईड शिवून झालेले आहेत. त्यानंतर आपण हे बॉक्स कट करणार आहोत. बॉक्स कट करण्याआधी आपण साईडची एक पट्टी आपण आतली साईडनं कट करून घेत आहोत. म्हणजे राहिलेला जो पीस आहे तो आपण इथे पायपिंगसारखा आपण फोल्ड करून परत एकदा शिलाई घेत आहोत.
यामुळे आपल्याला पायपिंगची दुसरी करायची गरज नाही, दुसरी पायपिंग जोडण्याची. बघू शकता ही पायपिंगची माझी वेगळी ट्रिक आहे. तर एक साईड आपल्याला अशी शिलाईपर्यंत थोडीशी कट करून घ्यायची आहे आणि राहिलेली जी पट्टी आहे ती आपण अशा पद्धतीनं फोल्ड करून घेत आहोत. तर ही ट्रिक पण तुम्हाला कशी वाटली मला पुढे कमेंट करून सांगू शकता. तर हे आपण हे बॉक्स कट करून घेत आहोत या ठिकाणी. खूप इझी ट्रिक आणि झटपट होणारी बॅग आहे. आता इथे सुद्धा थोडासा कट्स मी जास्त घेतलेला आहे. तो ज़्यादा कट्स घेतलेला आहे, तो भाग थोडासा आपल्याला एक एक सेंटीमीटरपर्यंतचा भाग जो आहे तो आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचा आहे खालच्या साईडनं. जो खालचा कपडा आहे त्याला आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे. आता ती स्ट्रिप आपण या साईडनं अशी फोल्ड करून घेत आहोत. आता ही पायपिंग कशी झाली तुम्ही पाहू शकता. खूप सुंदररीत्या ही बॅग तयार झालेली आहे, झटपट आणि सोपी पद्धत आहे ही. सुंदर अशी ही बॅग तयार झालेली आहे. तुम्हाला ही बॅग कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे मी हाईपचा व्हिडिओ दिलेला आहे, तो हाईप कसा करायचा ते दाखवणार आहे. तर इथे लाईक केल्यानंतर इथे हाईप म्हणून पुढे आपल्याला इथे दिसतं, तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या साईडला आपण पॉईंट वाढलेले बघू शकता. तर अशा पद्धतीने हाईप करायचं आहे. थँक्यू.